टाकळीवाडीचा वीरपुत्र रोहित खनिकुडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप। टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जवान रोहित परशुराम खनिकुडे वय वर्ष 27 हे जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले होते। त्यांच्या पार्थिवावर आज गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी उपस्थितांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला। रोहित खनिकुडे यांचे पार्थिव रविवारी सकाळी टाकळीवाडीत आणण्यात आले। पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबियांनी आक्रोश केला। आईचा हंबरडा आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अमर रहे रोहित खनिकुडे अमर रहेच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। स्मशानभूमीत शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार पार पडले। यावेळी त्यांचे वडील परशुराम खनिकुडे आणि मोठे बंधू राहुल खनिकुडे यांनी मुखाग्नी दिला। उपस्थितांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। शहीद जवान रोहित खनिकुडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय मित्रपरिवारासह आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कोरणे, गुरुदत्त शुगरचे राहुल घाटके यांच्यासह टाकळीवाडी व पंचक्रोशीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोहित खनिकुडे यांनी 2020 साली बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये प्रवेश केला होता। प्रशिक्षणानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेश, चीन सीमेवर तसेच जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली। 16 एप्रिल 2026 रोजी कर्तव्यावर असताना त्यांनी वीरमरण पत्करलं। टाकळीवाडीसारख्या छोट्या गावातून देशसेवेचा आदर्श ठेवणाऱ्या या वीरपुत्राच्या बलिदानाने संपूर्ण परिसर हळहळला असून त्यांच्या स्मृतींना नागरिकांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।